महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठी लढाई उभी राहिली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला थेट इशारा दिला आहे। 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत तर मंत्र्यांचे दौरे मुश्किल करू। यावर सविस्तर माहिती पाहूया। अमरावती दौऱ्यावर आले असता राजू शेट्टींनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली। ते म्हणाले, शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे 15 दिवसात द्या, अन्यथा मंत्र्यांना राज्यभर दौरे करणे कठीण करू। स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून महायुती सरकार विरोधात तीव्र आंदोलन करेल। या आंदोलनात बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते देखील सहभागी होतील। 4 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले की 31 मार्च पूर्वी कर्ज फेडा, अन्यथा माफी नाहीत। या वक्तव्याने संतप्त झालेल्या राजू शेट्टींनी थेट सरकारला आव्हान दिले। शेतकरी 7/12 कोरा होणार की नाही, जाहीरनाम्यातील आश्वासनाचे काय झाले? दररोज 8 शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि सरकार क्रूरपणे दुर्लक्ष करीत आहेत। राजू शेट्टी यांच्या या थेट इशाऱ्यामुळे महायुती सरकार अडचणीत येणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। 4 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की शेतकऱ्यांनी आता कर्जमाफीची वाट बघू नये, 31 मार्चात कर्ज भरावे। खरं तर गेली अनेक वर्ष अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत। त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल खडानखडा माहिती असताना त्यांच्या महायुती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याद्वारे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7/12 कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं। त्या आश्वासनाचं काय झालं? खोटं आश्वासन का दिलं? शेतकऱ्यांचा विश्वासघात का केला? या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। त्यांच्या या भूमिकेमुळं, सरकारच्या या भूमिकेमुळं राज्यातल्या 45 लाख कर्जदार शेतकऱ्यापैकी 23 लाख कर्जदार शेतकरी थकबाकीदार झालेले आहेत। त्यांना बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत। त्यांना वेळेत कर्ज भरल्यामुळे जे 6% व्याज सवलत मिळते ती मिळत नाही। एवढं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। एका बाजूला हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकरी शेतीमाल विकायला लागलेला आहे। दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं सरकार क्रूरपणानं शेतकऱ्यांच्या बरोबर वागत असेल। शेतकऱ्याच्या हक्काचा विमा सुद्धा त्याला मिळत नाही। खरीप संपून 3 महिने झाले तरी अजून विमा मिळत नाही, रब्बीचा तरी पत्ताच नाही। तेव्हा 15 दिवसाच्या आत जर का विमा कंपन्यांनी विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले नाही तर मुंबईच्या त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आणि जोपर्यंत सरकार शेतकऱ्याला कर्जमुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही। राज्याच्या मंत्र्यांना आता ग्रामीण भागामध्ये दौरे करणं मुश्किल करू, हा इशारा आम्ही याद्वारे देतो। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे। महायुती सरकारने यावर तातडीने पावले उचलली नाहीत तर मोठे शेतकरी आंदोलन उभे ठेवू शकते। पुढील अपडेटसाठी सिटी न्यूजशी जुळत रहा, पाहत रहा सिटी न्यूज।